नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर मिताली धनावडे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या मुलाला ताप आला, सर्दी झाली, खोकला झाला की आपण लगेच डॉक्टरांकडे धाव घेतो. पण एक गोष्ट अशी आहे जी आजार झाल्यानंतर नाही तर आजार होण्याआधीच आपल्या मुलाचं संरक्षण करू शकते आणि ती म्हणजे लस. पण लसीकरण म्हटलं की पालकांच्या मनात अनेक प्रश्न येतात. सगळ्या लसी खरंच गरजेच्या आहेत का? लस घेतल्यानंतर ताप आला तर काय? एखादी लस चुकली तर काय? माझ्या मुलाला लसीकरण जर उशिरा झालं तर आता काय करायचं? आणि खरं सांगायचं तर या माहितीच्या युगामध्ये माहितीची कमतरता नाहीच आहे, पण योग्य माहिती कोणती हे समजणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच आज आपण लसीकरणाकडे फक्त मुलाला एक इंजेक्शन द्यायचं आहे ह्या दृष्टिकोनातून न बघता आपल्या मुलाच्या सुरक्षित आणि निरोगी भविष्यासाठीची एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पाहणार आहोत. आजचा हा संवाद फक्त पालकांसाठी नाही तर प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जिला आपल्या मुलाचं आरोग्य आणि भविष्य महत्त्वाचं वाटतं. आणि या विषयावर अगदी सोप्या भाषेत आपल्या मनातले सगळे प्रश्न घेऊन संवाद साधण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर शुभांगी कपिल ठाकूर. नमस्कार मॅडम. नमस्कार डॉक्टर मॅडम, आपल्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे जागतिक लसीकरण जागरूकता महिना. आपल्या आजच्या मान्यवर तज्ज्ञांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर शुभांगी ठाकूर. डॉक्टर मॅडम या आरे पोद्दार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय वरळी मुंबई येथील बालरोग विभागाच्या असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. BAMS आणि MD बालरोग ही पदवी त्यांनी प्राप्त केली असून सध्या त्या PhD संशोधक आहेत. त्यांनी बालरोग क्षेत्रातील तब्बल 17 वर्षांचा व्यावसायिक अनुभव आहे. बालपंचकर्म क्षेत्रामध्ये विशेषतः न्यूरोवर्तनात्मक विकारांमध्ये त्यांचे विशेष कार्य आहे. तसेच पोद्दार रुग्णालयातील लसीकरण सेवा आणि वेल बेबी क्लिनिकच्या विकासामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कुपोषण आणि भाषिक प्रवाहातील विकार म्हणजे स्पीच फ्लुएन्सी डिसऑर्डर या विषयांवर त्यांनी संशोधन केले असून त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये 23 शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. बालकांचे आरोग्य, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि विशेषतः लसीकरणाबाबत पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि या दृष्टीने त्यांचा अनुभव निश्चितच खूप महत्त्वाचा आहे. डॉक्टर शुभांगी मॅडम, आपल्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. आणि प्रेक्षक हो, हा कार्यक्रम आपलाच आहे. चला तर वळूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. तर सर्वप्रथम मॅडम आम्हाला सांगा की लसीकरण म्हणजे नेमकं काय आणि मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने या लसीकरणाला एवढं महत्त्व का दिलं जातं? लसीकरण ही एक शरीरामधली जी काही रोगप्रतिकारक शक्ती आहे नैसर्गिक, तिला सुरक्षित आणि प्रभावी बनवण्याची एक पद्धत आहे. जी काही लसीकरण आहे, लस म्हणजे काय तर लस म्हणजे असतं की जे जीवाणू आहेत किंवा विषाणू आहेत त्यांचे मृत किंवा कमजोर केलेले जे घटक आहेत ते शरीरामध्ये सोडले जातात. त्यामुळे शरीरामध्ये जी काही रोगप्रतिकारक शक्तीची प्रक्रिया आहे ती चालू होते आणि अँटीबॉडीज निर्माण करण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू होते. जेव्हा भविष्यामध्ये बाळाला त्या व्याधीचा संसर्ग होतो किंवा त्या व्याधीपासून बचाव करण्यासाठी ज्या काही अँटीबॉडीज आहेत त्या अँटीबॉडीज ह्या त्या ठिकाणी आपली प्रक्रिया चालू करतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी बाळाला त्या व्याधीपासून संरक्षण मिळण्यासाठी ती यंत्रणा किंवा ती प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू होते. यालाच लसीकरण असं म्हटलं जातं. याचं महत्त्व सांगताना मी असं सांगू शकते की बाळाला जे काही व्याधी असतात, रोगप्रतिकारक शक्ती कमी असते बाळांमध्ये, तर ती व्याधी क्षमत्व जे आहे ते वाढवण्यासाठी इथे लसीकरण देणं खूप गरजेचं आहे. म्हणून संपूर्ण जे काही बालकाचा वयोगट आहे 0 ते 16 वर्ष या वयोगटामध्ये लसीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की बाळाच्या जन्मापासून पुढे वेगवेगळ्या वयामध्ये ज्या लसी दिल्या जातात तर ह्यांचं वेळापत्रक लक्षात ठेवणं किंवा ते किती महत्त्वाचं आहे तेवढं काटेकोरपणे पाळणं, तर हे कसं लक्षात ठेवावं आणि प्रत्येक लसीचं महत्त्व समजून कसं घ्यावं पालकांनी, याबद्दल काय सांगू शकाल? हां, नक्कीच. याबद्दल असं सांगू शकते मी की बालकाचं वयोगट 0 to 9 महिने, 9 महिने ते 2 वर्ष आणि 2 वर्ष ते 5 वर्ष हा जो पिरियड आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये बालकाची रोगप्रतिकारक शक्ती वयानुसार हळूहळू वाढत जाते. त्यामुळे पहिला जो वयोगट आहे 0 ते 9 वर्ष 9 महिने या वयोगटामध्ये बालकाची रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कमी असते. त्यामुळे जे काही लसीकरण दिलं जातं बाळ जन्मल्यानंतर 24 तासाच्या आत 3 प्रकारच्या लसी दिल्या जातात
ओरल पोलिओ, BCG आणि हेपॅटायटिस B. ओरल पोलिओ जो आहे तो पोलिओ व्याधी होऊ नये म्हणून प्रतिकार करण्यासाठी आपण तो दिला जातो. BCG हा व्याधी आहे जे लसीकरण आहे ते क्षयरोग प्रतिबंध करण्यासाठी दिला जातो. आणि हेपॅटायटिस B जे आहे ते बालकांमध्ये होणारे यकृत विकार जे आहेत किंवा कावीळ आहे यासाठी करणारे ते प्रतिबंध करणारे लसीकरण आहे. तर हे जन्मानंतर 24 तासामध्ये दिलेच पाहिजे आणि ते दिले आहे की नाही हे कन्फर्म करून जिथे डिलिव्हरी झालेली आहे, जिथे प्रसूती झालेली आहे त्या ठिकाणी त्या डॉक्टरांकडून तुम्ही ते कन्फर्म करून घेतलं पाहिजे की 24 तासामध्ये बालकाला हे लसीकरण दिले आहे की नाही. तसेच 6 आठवडे, 10 आठवडे, 14 आठवडे या आठवड्यामध्ये डिप्थेरिया, पर्टुसिस आणि टिटॅनस जसं आपण त्याला बोलू शकतो की कुकरकास किंवा धनुर्वात ह्याची जी लक्षणं किंवा याचा जो प्रादुर्भाव आहे या वयोगटामध्ये जास्त आहे. त्यामुळे या 6 आठवडे, 10 आठवडे आणि 14 आठवडे या आठवड्यामध्ये त्याचे डोस जाणे गरजेचे आहे. तर हा 0 to 9 महिन्याचा जो कालावधी आहे यामध्ये बालकाला ह्या लसी गेल्याच पाहिजेत आणि त्याचं नियोजन हे पालकांनी बालरोग तज्ज्ञाच्या माध्यमातून हे केलं पाहिजे. त्यानंतर 9 वर्ष ते 2 वर्ष हा वयोगट जो आहे तो बाल या वयोगटामध्ये रांगायला लागतो, वेगवेगळ्या वस्तू तोंडात घालायला लागतो. तर त्यामुळे बालकाला पाण्याच्या माध्यमातून किंवा वस्तूंच्या माध्यमातून व्याधींचा प्रादुर्भाव हा होऊ शकतो. त्यामुळे मिझल्स किंवा रुबेला हे जे काही वॅक्सिन्स आहेत आणि DPT आपण जे 6, 10 आणि 14 आठवड्यात देणार आहोत त्याचे बूस्टर डोस देणे हे 9 ते 2 वर्ष या वयोगटामध्ये दिले गेले पाहिजे. तसेच जो पुढचा वयोगट आहे 2 ते 5 वर्ष या वयोगटामध्ये मुलं हे समाजामध्ये वावरत असतात किंवा ते शाळेमध्ये जात असतात. अशा वेळी त्यांचा संसर्गजन्य रोग किंवा संसर्गजन्य व्याधी होण्याचे या ठिकाणी खूप प्रमाण हे वाढलेलं असतं. त्यामुळे या वयोगटामध्ये बाळाला टायफॉइड किंवा चिकन पॉक्स यासारख्या लसूंचा या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्यामुळे माझं असं ठाम मत आहे प्रेक्षकांना की बाळाचं जेव्हा आपण लसीकरण करतो तेव्हा वयोगटानुसार आपल्या बाळाला ते लसीकरण दिलं आहे की नाही हे कन्फर्म करून घ्यावं आणि त्या वयोगटानुसार जे काही तिथले आरोग्य अधिकारी आहेत किंवा आरोग्य कर्मचारी आहेत यांच्याकडून संपूर्ण माहिती ही घ्यावी. नक्कीच मॅडम, अगदी सोप्या भाषेमध्ये आणि सगळ्यांना समजेल असं तुम्ही समजून दिलेलं आहे की याचं महत्त्व किती आहे लसीकरणाचं वयानुसार आणि ते का देणं तेवढ्याच त्या कालावधीनं गरजेचं आहे. तर मॅडम आपल्याला एक प्रश्न येतोय संजय राऊत यांचा बीड येथून. नमस्कार संजय सर, प्रश्न विचारा तुमचा. 5 वर्षापर्यंत कोणत्या लसी द्याव्या लागतात बालकाला? 8 वर्षापर्यंत. 5 वर्षापर्यंत. 5. बरं, धन्यवाद सर. काय सांगाल मॅडम? 5 वर्षापर्यंत जे काही तुमचं बालक आहे या बालकाला मी आत्ताच बोलली त्याप्रमाणे 3 ग्रुप असतात. 0 to 9 महिने, 9 महिने ते 2 वर्ष आणि 2 वर्ष ते 5 वर्ष. तर जन्मानंतर बालकाला 3 लसी कंपल्सरी गेल्याच पाहिजेत. OPV, BCG आणि हेपॅटायटिस B. त्यानंतर 9व्या महिन्यात बालकाला गोवरची लस दिली जाते. तसेच जे काही आपण 6, 10 आणि 14 आठवड्यामध्ये DPT दिलेलं असतं त्याचा बूस्टर डोस हा 15 ते 18 महिन्यापर्यंत तो तुम्हाला दिला गेला पाहिजे. आणि त्यानंतर 2 ते 5 वर्षामध्ये विटॅमिन A किंवा जीवनसत्व अ असं म्हणतोय आपण त्याचे जे काही डोसेस आहेत ते 6 महिन्याच्या अंतराने हे पूर्ण करायचे आहेत वयाच्या 5 वर्षापर्यंत. तसेच चिकन पॉक्स किंवा टायफॉइड ह्या तुम्ही लसीकरण पण देऊ शकता. आणि 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर डिप्थेरियाचा सेकंड बूस्टर डोस हा त्या ठिकाणी दिला जातो. तर हे संपूर्ण 5 वर्षापर्यंत अशा प्रकारे लसीकरण करण्यात यावे. नक्कीच मॅडम, धन्यवाद. आपल्याला संजय सरांच्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित मिळालेलं आहे. तर पुढचा प्रश्न याच अनुषंगाने आपल्याला असा विचारायचा की काही पालकांना मग वाटत असतं की आपलं मूल तर निरोगी आहे, आजारीच पडत नाहीये, मग लसीकरणाची काय गरज आहे. तर या समजुतीबद्दल आपण काय सांगाल? नक्कीच आपलं बाळ निरोगी आहे म्हणजे त्याला लसीकरणाची गरज नाही हा जो पालकांचा संभ्रम आहे तो अगदी चुकीचा आहे. आणि तो चुकीचा कसा आहे याचं मी आता येथे उत्तर देते की बाळ सध्या निरोगी आहे तर ही चांगली गोष्ट आहे, पण बाळ तुमचं निरोगी राहावं यासाठी लसीकरणाची गरज आहे. कारण तुम्ही बाळाला कितीही निरोगी समजलाय, स्वस्थ समजलाय, तरी व्याधीचा प्रादुर्भाव हा त्या वयामध्ये झाला तर त्याची जी काही नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती आहे ती त्या ठिकाणी कमी पडते.
आणि ती कमी पडल्यामुळे बाळाला जे काही व्याधी होणार आहेत त्याचं स्वरूप गंभीर असू शकतं. आणि त्याच ठिकाणी जर आपण लस दिलेली असेल तर लसीमध्ये आपण त्या ठिकाणी त्या व्याधीचे जीवाणू किंवा विषाणू यांचे घटक त्या ठिकाणी शरीरामध्ये सोडले जातात आणि त्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती ही त्या व्याधीविरुद्ध वाढलेली असते. त्यामुळे बाळ कितीही निरोगी दिसलं तरी तुम्हाला लसीकरण करणं हे गरजेचं आहे आणि ते केलंच पाहिजे. जे काही राष्ट्रीय वेळापत्रक आहे त्यानुसार त्या लसी पूर्ण दिल्या गेल्या पाहिजेत. धन्यवाद मॅडम. खरं तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा होता, कारण बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की आजारी नाही पडलंय मूल आमचं किंवा अगदी हसतं खेळतं आहे तर काय गरज आहे. तर नक्कीच प्रेक्षकांना या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल किंवा ते जागरूक झाले असतील की जरी तुमचं मूल व्यवस्थित खेळत असेल, निरोगी असेल, सुदृढ दिसत असेल तरी सुद्धा लसीकरणाचं महत्त्व तितकंच आहे आणि राष्ट्रीय कार्यक्रमानुसार ज्या ठरवलेल्या वेळापत्रकानुसार ते घेणं तेवढंच गरजेचं आहे. तर मॅडम पुढचा प्रश्न त्या योगे असा विचारावा असं वाटतोय की साधारणतः लस घेतल्यानंतर ताप येणे किंवा इंजेक्शनच्या ठिकाणी सूज येते, वेदना होतात, असा त्रास होऊ शकतो. तर आजकाल पालक जे आहेत ते या बाबतीत जरा जागरूक आहेत की आमचं मूल नाजूक आहे तर त्याला काही त्रास होईल का किंवा त्रास होतोय ते की द्यावं की नाही द्यावं या छोट्या छोट्या गोष्टींसाठी. तर हे सामान्य दुष्परिणाम याचे कोणते आहेत आणि असं जर होत असल्यास पालकांनी काय काळजी घ्यावी किंवा कोणत्या बाबतीत त्यांनी घाबरण्याची गरज नाहीये किंवा कोणत्या बाबतींमध्ये कोणत्या लक्षणांसाठी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायची गरज. लसीकरण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची आणि आपण त्यामध्ये जीवाणू किंवा विषाणू यांचे घटक सोडणार आहोत. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी थोडेफार तुम्हाला लक्षणं तर बाळाला दिसणार आहेत कारण ती व्याधीची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू झालेली असते. तर लसीकरण दिल्यानंतर जे काही दुष्परिणाम दिसतात आपल्याला ते सामान्य आणि संपूर्ण शरीरभर असे 2 प्रकारचे त्या ठिकाणी दिसू शकतात. सामान्यमध्ये म्हणजे स्थानिक जे काही इंजेक्शन दिलेलं आहे, लसीकरण दिलेलं आहे त्या ठिकाणी सूज येणे, लालिमा येणे, गाठ तयार होणे किंवा त्या ठिकाणी साधारणतः ताप येणे. ताप म्हणजे कोणता 99 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर असेल तुमचा तर तो सामान्य आहे, त्याला घाबरण्याची त्या ठिकाणी गरज नाहीये. त्या ठिकाणी आपल्याला जर 99 पेक्षा जास्त वाढत असेल ताप तर तुम्ही पॅरासिटामॉल त्या ठिकाणी देऊ शकतात. ही सगळी स्थानिक लक्षणं आहेत आणि ती नॉर्मल आहेत. त्यामुळे पालकांनी या ठिकाणी घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाहीये. जे सर्व शरीरव्यापी दुष्परिणाम दिसतात त्यामध्ये मेनली शरीरावर रक्तपित्तासारखे लाल चट्टे पडणे किंवा सर्वांगावर सूज येणे, तसेच त्या ठिकाणी ताप हा 99 किंवा 100 पेक्षा जास्त वाढणे, आकडी येणे, झटके येणे, ह्या प्रकारचे जे काही दुष्परिणाम आहेत ते सर्व शरीरव्यापी बालकाला दिसू शकतात. पण यामध्ये पण घाबरून जाण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नाहीये. जर ताप त्या ठिकाणी जास्त चढत असेल तर ओल्या फडक्याने बाळाला पुसत राहणे आणि जे आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेलं पॅरासिटामॉल हे औषध आहे ते त्या ठिकाणी बाळाला दिलं गेलं पाहिजे. आणि जवळच तुमचे कोणी असतील बालरोग तज्ज्ञ त्यांच्याशी संपर्क साधून जे काही लक्षणं दिसत आहेत त्या लक्षणांप्रमाणे चिकित्साही त्या ठिकाणी करून घ्यावी. आणि जे काही सामान्य लक्षणं आहेत, बालकाचे सामान्य दुष्परिणाम आहेत ते इतके गंभीर स्वरूपाचे नसतात. त्यामुळे पालकांनी घाबरून जाणं हे गरजेचं नाहीये. त्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्याशी संपर्क साधून आवश्यक ती चिकित्सा त्या ठिकाणी करून घ्यावी. नक्कीच मॅडम, धन्यवाद. लसीकरणाबाबत सोशल मीडियावर अनेक गैरसमज आणि भीती पसरलेली दिसते आपल्याला. तर लसींमुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात अशी पण भीती आजकाल पालकांमध्ये आहे आणि या गैरसमजांकडे पालकांनी कसं पाहावं. अगदी बरोबर आहे. सोशल मीडियावर सध्या खूप सारं प्रसारण होत आहेत लसीकरणाबद्दल, जसं व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे किंवा इंस्टाग्राम आहे. तर यामध्ये सगळ्यात सर्वप्रथम मी पालकांना इथे असं आवाहन करू शकते की जे काही तुम्ही सोशल मीडियावर पाहत आहात किंवा वाचत आहात ते कितपत त्याचा सोर्स योग्य आहे हे अगोदर तुम्ही चेक करून घ्यावं आणि त्यानंतरच तुमच्या मनातील भीती किंवा जी काही शंका आहे ते जवळ असणाऱ्या बालरोग तज्ज्ञाकडून, जे तुमचे रेग्युलर चेकअप करणारे बालरोग तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून ती जी काही शंका किंवा भीती आहे ती दूर करून घ्यावी. तसेच जे काही ऑथराईज लसीकरणासाठी ज्या वेबसाईट आहेत, जसे की जागतिक संघटना आहेत, WHO, युनिसेफ यांच्या ज्या काही वेबसाईटवर लसीकरणाबद्दल जी काही इन्फॉर्मेशन दिली गेलेली आहे तीच त्या ठिकाणी एकदम सुरक्षित आणि प्रभावी आहे. त्यामुळे कुठल्याही दुसऱ्या सोशल मीडियाचा वापर न करता लसीकरणाबद्दल अगदी उत्तम प्रकारची माहिती या वेबसाईटवर मिळेल आणि त्यामुळे तुमची भीती आणि शंका दूर होईल. तसंच सध्याच्या याच्यामध्ये आपण पाहतोय की सोशल मीडियावर एक सध्या पसरलेला आहे की
लसीकरणामुळे ऑटिझम हा व्याधी होतो. पण जागतिक संघटनेने, जी काही जागतिक आरोग्य संघटना आहे WHO, यांनी याच्यावर रिसर्च केलेला आहे. जवळपास त्यांनी 10 वर्ष याच्यावर रिसर्च करून त्यांचं स्वतःचं मत मांडलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या वॅक्सिनेशनमुळे व्याधी होत नाहीत किंवा ऑटिझम हा होत नाही. त्यामुळे कुठली माहिती दिलेली आहे ती किती ऑथेंटिक आहे ही अगोदर कन्फर्म करून घ्यावी आणि सोशल मीडियावरची जी काही माहिती आहे त्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवू नये. नक्कीच आता प्रेक्षकांना ही गोष्ट लक्षात आली असेल की कोणतीही माहिती व्हॉट्सअपवरून आलेली किंवा कोणत्याही सोशल मीडियावरती आपण जे वाचलेली आहे माहिती, ती वाचल्यानंतर त्याच्यावरती एखादा ठोस निर्णय घेण्यापूर्वी तिची तपासणी करणं आणि योग्य सोर्सकडून आली आहे का ही तपासणी करून त्यावरती आपण विचार करणं किंवा ॲक्शन घेणं, कोणतीही कृती करणं हे तितकंच गरजेचं असं आपल्याला मॅडमने सांगितलेले आहे. मॅडम, आपल्याला एक प्रश्न येतोय अमृता ठाकूर यांचा, नाशिकहून. नमस्कार अमृता मॅम, बोला. हॅलो मॅम. हॅलो. गुड इव्हनिंग. मला हा प्रश्न विचारायचा होता की जे आपण प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पेनलेस वॅक्सिन्स घेतो त्याच्यापेक्षा जे गव्हर्नमेंटमध्ये जे वॅक्सिन्स भेटतात त्या चांगल्या असतात का? दोघींमध्ये काय डिफरन्स आहे? पेनलेस व्यवस्थित असतात की गव्हर्नमेंट? त्याचा पॅरेंट्सचं काय असतं की पैसे जास्त म्हणजे पैसे आपण जास्त देतो म्हणजे त्या चांगल्या असतील गव्हर्नमेंटपेक्षा? अमृता मॅडम, तुमचा प्रश्न एकदम उत्तम आहे आणि साहजिकच सर्व पालकांना हा पडणारा प्रश्न आहे. तर यामध्ये मी असं उत्तर देऊ शकते की पेनलेस वॅक्सिन आणि पेनफुल वॅक्सिन जे सरकारी हॉस्पिटलमध्ये मिळणारं वॅक्सिन असतं त्यामध्ये असा फरक आहे की असेल्युलर पर्टुसिस वॅक्सिन आणि सेल्युलर पर्टुसिस वॅक्सिन. म्हणजे असेल्युलर जे असतं त्याच्यामध्ये जे काही आपण रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी जे विषाणू किंवा जीवाणू इन्सर्ट केलेले असतात बॉडीमध्ये ते मृत स्वरूपात असतात आणि पेनलेस वॅक्सिनमध्ये जे काही जीवाणू किंवा विषाणू आपण शरीरामध्ये सोडतो ते असतात सूक्ष्म जिवंत स्वरूपात असतात. त्यामुळे जेव्हा आपण पेनलेस वॅक्सिन देतो त्यावेळेला बाळाला जे काही दिसतात लक्षणं, ताप येणे, सर्दी येणे किंवा त्या ठिकाणी स्थानिक सूज येणे, बाळाच्या पायांची हालचाल न होणे ही लक्षणं दिसतात. तसेच पेनलेस वॅक्सिन जे आहे त्यामध्ये जे काही आहे ते जीवाणू मृत स्वरूपात असल्यामुळे तुम्हाला ही स्थानिक किंवा सर्व शरीरव्यापी कुठल्याही प्रकारची लक्षणं इथं दिसत नाही. याचा अर्थ असा नाही आहे की पेनलेस वॅक्सिन योग्य आहे आणि पेनफुल वॅक्सिन अयोग्य आहे. तर दोघांचीही जी काही परिणाम करण्याची प्रक्रिया आहे ती सारखीच आहे, प्रभावी आहे आणि सुरक्षित आहे. त्यामुळे दोन्ही वॅक्सिन सारख्या प्रमाणात काम करतात. फक्त तो पालकांचा त्या ठिकाणी व्ह्यू आहे की आपल्या बालकाला कुठलं वॅक्सिन द्यायचं, पेनफुल द्यायचे की पेनलेस. सर्व जे काही सरकारी हॉस्पिटल्स आहेत या हॉस्पिटल्समध्ये पेनफुल वॅक्सिन हे मोफत दिलं जातं आणि खाजगी रुग्णालयामध्ये पेनलेस वॅक्सिन हे त्याची जी काही कॉस्ट आहे ते कॉस्ट देऊन घेतलं जातं. त्यामुळे माझा या प्रेक्षकांना या माध्यमातून सांगण्याचा उद्देश हाच आहे की दोन्ही वॅक्सिन हे प्रभावी आणि सुरक्षित आहे. फक्त तुम्हाला लक्षणं हे कमी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी बालकामध्ये दिसू शकतात. नक्कीच मॅडमनी या प्रश्नाचं उत्तर अगदी योग्य दिलेलं आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये प्रभाव किंवा त्याचा जो रिझल्ट आहे तो दोन्ही पेनफुल आणि पेनलेसमध्ये सिमिलर आपल्याला रिझल्ट मिळू शकतात. फक्त पालकांचं डिसिजन असू शकतं. थोडं फायनान्शियली आपल्याला कसं मॅनेज करायचं या गोष्टी लक्षात घेऊन तो डिसिजन पालकांनी घेतलेला उत्तम आहे. रिझल्टच्या बाबतीत विचार करायचा आहे तर दोन्हींचा रिझल्ट सेमच असतो. तर मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा पालक कन्फ्यूज होतात या बाबतीत की एखादी लस समजा घेतली गेली नाही किंवा एखादा डोस चुकला काही कारणास्तव, तर पूर्ण लसीकरण सुरुवातीपासून करावं लागतं का? नाही, अजिबात गरज नाही आहे. तुमचं बाळ किती महिन्याचं आहे हे तुम्हाला पूर्णपणे तुमच्या वेळापत्रकामध्ये जे काही लसीकरण दिलं गेलेलं आहे त्याची नोंद असते. त्यामुळे लसीकरण जे काही कार्ड आहे, राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक जे आहे त्यामध्ये तुमच्या बाळाला कुठल्या लसी दिलेली आहेत हे आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येक वेळी नोंद करून ठेवायची आहे. आणि ती नोंद केल्यानंतर काही कारणास्तव जर तुमचे पुढचे डोस मिस झालेले असतील तरी तुम्ही जे वेळापत्रकामध्ये जिथपर्यंत तुम्ही वॅक्सिन दिलेले आहे तिथून पुढे तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. यालाच कॅचअप वॅक्सिनेशन असंही म्हणतात. या पद्धतीने जरी वॅक्सिनेशन दिलं तरी बालकाची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती ही वाढते व बालकांना व्याधीपासून संरक्षण मिळते. नक्कीच आपल्या प्रेक्षकांना जो महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो जनरली की अशा वेळी काय करावं, तर त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आता.
तर मुलांना मॅम सर्दी खोकला किंवा सौम्य ताप असे किरकोळ आजार असले तर जनरली लसीकरण पुढे ढकलावं लागतं अशा परिस्थितीत. तर या परिस्थितीत जर आपल्याला लसीकरण थांबवायला लागलं किंवा पुढे ढकलायला लागलं तर त्या बाबतीत आपण काय करू शकतो, मग काय ऍक्शन घ्यावी यावरती? लसीकरण जेव्हा देतोय बाळाला तेव्हा बालकाची प्रकृती स्वस्थ आहे किंवा नाही हे बघणं तर तितकंच जरुरी आहे. आणि बालकाला जर त्या ठिकाणी सर्दी ताप खोकला हे सौम्य प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी जे काही आरोग्य कर्मचारी आहेत त्यांच्याकडून बालकाला तपासणी करून तुम्ही ते लसीकरण देऊ शकतात. पण या व्यतिरिक्त जर ताप सर्दी खोकला हे गंभीर स्वरूपाचे आहेत, म्हणजेच ताप 100पेक्षा जास्त आहे किंवा छातीमध्ये कफ हा दाटून आलेला आहे आणि बालकाचा खोकला जो आहे तो त्या ठिकाणी आर्द्र स्वरूपाचा आहे, तर अशा वेळी बालकाला जर लसीकरण दिलं गेलं तर त्या ठिकाणी लसीकरणानंतर जी काही लक्षणं दिसणार आहेत, ताप येणे किंवा स्थानिक लक्षणं जे आत्ता सांगितले दुष्परिणाम, ते त्या ठिकाणी वाढू शकतात आणि पुढे बालकाला जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा जर सौम्य स्वरूपाचं जर लक्षणं दिसत असतील तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी लसीकरण घेऊ शकतात. पण गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसत असतील तर त्या ठिकाणी लसीकरण देऊ नये. काही काळ बाळ जोपर्यंत सुदृढ दिसत नाही किंवा प्रकृती त्याची स्वस्थ दिसत नाही तोपर्यंत लसीकरण लांबणीवर गेलं तरी चालेल. जास्तीत जास्त 10-12 दिवसाचा फरक असेल तरी काही देण्यास हरकत नाही. नक्कीच. ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पालकांना खूप मदत करेल खरं तर, कारण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या प्रेक्षकांना नेहमी अडकवून ठेवतात एखाद्या गोष्टीमध्ये पुढे जाण्यासाठी, की लसीकरण आहे पण बरं नाही आहे तर आता देऊ की नंतर देऊ, नंतर मग काही पिरियड मिस झाल्यानंतर दिलेलं योग्य आहे की नाही. तर यासाठी नक्कीच तुम्ही खूप सोप्या भाषेत मॅम गाईड करत आहात. तर पुढचा प्रश्न आपला ग्रामीण आणि दुर्गम भागाशी थोडा रिलेटेड आहे, की अशा भागांमध्ये लसीकरणाबाबत जागृती निर्माण करताना कोणत्या प्रमुख अडचणी येतात तुमच्या अनुभवावरून, आणि या भागातील पालकांपर्यंत लसीकरणाची योग्य माहिती पोहोचवण्यासाठी अजून आपल्याला काय काय करता येईल? नक्कीच दुर्गम आणि ज्या काही अडचणीचा भाग आहे याच्यामध्ये लसीकरण हे प्रत्येक पालकापर्यंत पोहोचत नाही. याची वेगवेगळी कारणं आहेत. एकतर दुर्गम भागामध्ये भौगोलिक परिस्थितीचा प्रॉब्लेम असतो. भौगोलिक परिस्थिती म्हणजे त्या ठिकाणी डोंगराळ भाग आहे, जंगल आहे, रोड नाही आहेत बरोबर. तर अशा वेळी लसीकरणासाठी किंवा जी काही आमची लसीकरणाची टीम आहे ती त्या भागापर्यंत पोहोचू शकत नाही, किंवा जे काही तिथले पालक आहेत ते आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचणं त्यांना हे अवघड जातं. त्यामुळे हा मेन त्यांचा प्रॉब्लेम असतो की भौगोलिक परिस्थिती. दुसरा प्रॉब्लेम आहे त्यांचा की मेन साक्षरताचा अभाव. त्यांना ह्याबद्दल काहीच म्हणजे लसीकरण म्हणजे काय असतं, लसीकरणाचे फायदे काय आहेत, किंवा लसीकरण केल्यानंतर आपल्या बालकाला त्रास होणार आहे का, किंवा लसीकरणानंतर हा व्याधी गंभीर स्वरूपाचा होतो, अशी त्यांची मानसिकता असते. आणि ह्या साक्षरतेच्या अभावामुळे या दुर्गम आणि ग्रामीण भागामध्ये लसीकरणासाठी अडथळा येतो. तसेच अंधश्रद्धेमुळे पण बालकांना लसीकरण हे प्रॉपर दिलं जात नाही. तसेच आणखी दुर्गम आणि ह्याच्यामध्ये म्हटलं तर ज्या स्थानिक आशा वर्कर्स आहेत आणि तिथले जे आरोग्य कर्मचारी आहेत यांना आम्ही हा भागातला जो काही प्रॉब्लेम आहे तो क्लिअर करण्यासाठी जे काही स्थानिक आशा वर्कर्स किंवा आरोग्य कर्मचारी आहेत यांना आम्ही ट्रेन करतो. त्यांना हे वॅक्सिनेशनचं महत्त्व काय आहे हे समुपदेशनाद्वारे त्यांना सांगण्यासाठी मदत करायला लावतो. त्यांना तिथून दुर्गम भागामध्ये जाण्याची सोय किंवा त्या ठिकाणी त्याची उपलब्धता करून देतो. तसेच प्रत्येक ठिकाणी त्यांना वॅक्सिनेशनचं महत्त्व काय आहे आणि लसीकरण वेळापत्रक कसं असतं, आणि हे लसीमुळे विविध व्याधी जे आहे ते प्रतिबंधात्मक आहेत, जो काही मृत्यूचा दर आहे बालकामध्ये तो घटण्यास त्या ठिकाणी कशी मदत होते याचं समुपदेशन हे पालकांना केलं जातं. तसेच दुर्गम भागामध्ये आणखीन एक मोठा प्रॉब्लेम असा असतो की त्यांना असं त्यांच्याकडे रोज मजुरी करण्याची सवय असते. त्यामुळे जर आपण लसीकरणासाठी 1 दिवस वाया गेला तर ती आपल्याला मजुरी मिळणार नाही, या भीतीपोटी पण ते त्या ठिकाणी वॅक्सिनेशनसाठी आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचत नाहीत. तर यासाठी पण आपण स्थानिक ज्या काही आशा वर्कर्स आहेत यांना मोबाईल सेवा म्हणजे त्या ठिकाणी ज्या व्हेकल्स आहेत त्या व्हेकल्स त्यांना पुरवल्या जातात आणि त्यांच्या घरापर्यंत लसीकरणाचं महत्त्व आणि लसीकरण कसं द्यावं हे कोल्ड चेन मेंटेन करून त्या ठिकाणी लसीकरणाचा पाठपुरावा हा केला जातो. तर अशा प्रकारे आपण ग्रामीण आणि दुर्गम भागामध्येही लसीकरण पोहोचवलेलं आहे. त्यांच्यामध्ये जनजागृती केलेली आहे आणि जी काही अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा लसीकरणामुळे विविध व्याधी होतात अशी जी काही अंधश्रद्धा आहे ती पण आपण दूर केलेली आहे.
नक्कीच मॅडम, तुम्ही ही जी माहिती दिली ती ग्रामीण भागातील आपल्या रुग्णांसाठी खूप महत्त्वाची आहे किंवा प्रेक्षकांसाठी पण खूप महत्त्वाची आहे. ज्यांच्याकडे हा निरोप पोहोचलेला आहे त्यांनी अजूनही पुढे या गोष्टी पुढे पोहोचवल्यात तर अजून उत्तम होईल. मॅडम, आपल्याला एक फोन येतोय. स्वाती कदम यांचा प्रश्न आहे मुंबई येथून. नमस्कार स्वातीजी, बोला. नमस्कार मॅडम. स्वातीजी, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. नमस्ते मॅडम. नमस्कार. माझा हा प्रश्न आहे की बाळाला आपण लसीकरण देतो त्याचा आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेवरती काही परिणाम होतो का? आणि समजा आपला फर्स्ट डोस मिस झालेला आहे बाळाचा, तर आपण डायरेक्टली सेकंड द्यायचा की परत फर्स्ट डोस साठी वेट करायचा? हा माझा प्रश्न आहे. धन्यवाद. लसीकरण ही एक आपली नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे लसीकरण दिल्यानंतर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला कुठलीही हानी पोचत नाही, नक्कीच ती प्रभावी होते. त्यामुळे लसीकरणामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर दुष्परिणाम होणार नाही, तर ती नक्कीच वाढणार आहे. आणि तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की पहिला डोस मिस झाला तर तुम्ही डायरेक्ट दुसरा डोस देऊ शकतात का? तर असं नाही करायचं. तुमचा पहिला डोस मिस झालेला असेल तर कुठल्या कारणाने मिस झालेला आहे, परंतु वेळापत्रकावर जर तुमची नोंद झालेली असेल तर त्या नोंदीप्रमाणे तुमचं वेळापत्रक हे तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता. दुसऱ्या डोसवर जाण्यापेक्षा पहिल्या डोसपासून तुम्ही परत त्या ठिकाणी रिसायकल स्टार्ट करू शकता. नक्कीच आपल्याला स्वातीजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. मॅम, अजून एक आपल्याला दूरध्वनी आलेला होता, काही कारणास्तव तो आपण आपल्यापर्यंत कनेक्ट होऊ शकत नाही, पण त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. रुपेश गुजराती यांचा फोन होता. लसीकरण ज्यावेळी होतं आपलं त्यानंतर दूध किती वेळानंतर आपण देऊ शकतो बालकाला, असा त्यांचा प्रश्न होता. तर काय सांगाल याबद्दल? ओके. लसीकरण दिल्यानंतर साधारणतः अर्धा तास बालकाला दूध किंवा पाणी हे देऊ नये. कारण आपण जेव्हा लसीकरण देतोय तेव्हा मी आता सांगितलं की सामान्य आणि शरीरव्यापी दुष्परिणाम त्या ठिकाणी दिसू शकतात. सामान्य दुष्परिणामाचं म्हणजे स्थानिक तर त्याला घाबरण्याची गरज नाही, पण सर्व शरीरव्यापी हे होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही आरोग्य केंद्रावर ज्या ठिकाणी लसीकरण घेतलं आहे तर ते आरोग्य केंद्र हे 30 मिनिटापर्यंत सोडू नये. मग तिथून त्यानंतर जर बालक व्यवस्थित असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि त्यानंतर दुग्धपान हे बालकाला करू शकता. नक्कीच रुपेश गुजराती यांचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर सर तुम्हाला मिळालेलं असेलच की अर्ध्या तासापर्यंत तरी तुम्ही दूध वगैरे काही मुलाला देऊ शकत नाहीत आणि त्याची कारणं सुद्धा मॅडमने सांगितलेली आहेत. तर पुढचा प्रश्न आपला असा आहे की आपण मगाशी जसं मॅम म्हणत होतो की पेनलेस वॅक्सिन आणि पेनफुल वॅक्सिन जसं गव्हर्नमेंटमध्ये किंवा प्रायव्हेट रुग्णालयामध्ये, खाजगी रुग्णालयामध्ये काय फरक असतो त्याच्यामध्ये किंवा त्याच्या पॉवरमध्ये किंवा इफेक्टमध्ये काय फरक नसतो, किमतीमध्ये फरक असू शकतो. तर अजूनही बऱ्याच पालकांना हा पण प्रश्न असतो की सरकारी लसीकरण केंद्रामध्ये ज्या लसी दिल्या जातात किंवा इतरही पेनफुल आणि पेनलेस ह्या व्यतिरिक्त सुद्धा त्यामध्ये काही फरक असतो का, याबद्दल नेहमीच सगळ्यांमध्ये संभ्रम असतो. तर काय, कसा दूर करू शकाल हा संभ्रम? नक्कीच या ठिकाणी मी असं सांगू शकते की सरकारी लसीकरण आणि खाजगी लसीकरण यामध्ये काय फरक आहे. तर सरकारी लसीकरणामध्ये जे राष्ट्रीय वेळापत्रकानुसार त्या ठिकाणी लसींचं नियोजन केलेलं असतं ते त्या सर्व लसी सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत उपलब्ध असतात. आणि हे जागतिक आरोग्य संघटना ही वेळोवेळी दरवर्षी ज्या प्रकारचे संसर्गजन्य व्याधी होतात त्याप्रमाणे त्या वेळापत्रकामध्ये बदल करून ॲडिशन त्या लसीकरणाचं करतात. त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व मोफत लसी उपलब्ध असतात. त्या अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित आहेत. त्यामुळे सरकारी लस ही त्या ठिकाणी कमी प्रभावी आहे, असुरक्षित आहे असा जो संभ्रम किंवा गैरसमज जो पालकांमध्ये आहे तर तो नक्कीच मी इथं दूर करेन की सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत जरी असल्या तरी त्या सुरक्षित आणि प्रभावी आहेत. तसेच खाजगी रुग्णालयामध्ये ज्या लसी उपलब्ध आहेत त्याच राष्ट्रीय वेळापत्रकाप्रमाणे तर आहेतच, पण त्यामध्ये त्या कॉम्बिनेशन वॅक्सिन्स त्या ठिकाणी अवेलेबल आहे. कॉम्बिनेशन वॅक्सिन्समध्ये एका सुईमध्ये त्या ठिकाणी 3 ते 4 प्रकारचे वॅक्सिन हे दिले जातात. याचा असा बेनिफिट होतोय की बालकांना एका सुईमध्ये 3 ते 4 इंजेक्शन्स मिळतात आणि बालकाला होणारा त्रास हा त्या ठिकाणी कमी प्रमाणात होतो. दुसरा बेनिफिट असा आहे की पेनलेस आणि पेनफुल वॅक्सिन. पेनलेस वॅक्सिन हे त्या ठिकाणी खाजगी रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे. ते किंमत देऊन तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. ते पण सुरक्षित आणि प्रभावी आहे. आणि तिसरा वेगळा जो काही या ठिकाणी डिफरन्स हा आहे तर ऐच्छिक लसीसुद्धा खाजगी रुग्णालयात तुम्हाला अवेलेबल असतात किंवा त्या ठिकाणी
किंमत देऊन तुम्हाला त्या घ्याव्या लागतात. ऐच्छिक लसीमध्ये जर म्हटलं तर कावीळ अची लस आहे, चिकन पॉक्स आहे, ह्यासारख्या लसी ज्या आहेत त्या ऐच्छिक तुम्हाला खाजगी रुग्णालयात सर्वसाधारणपणे इझिली अवेलेबल होऊ शकतात. तर हा दोन्ही सरकारी आणि खाजगी रुग्णालयामध्येचा फरक आहे. या तुम्ही कुठल्याही सरकारी रुग्णालयात घ्या किंवा खाजगी रुग्णालयात घ्या, पण माझं इथं पालकांना असं आव्हान आहे की लसीकरण हे जरूर करावे. नक्कीच आपली चर्चा खूप रंगत चाललेली आणि खूप माहितीपूर्वक चर्चा चाललेली आहे. पण आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेच जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण डिस्कस करत होतो महत्त्वाचा टॉपिक. त्यानंतर लसीकरणाबद्दलच आपण जर बोलतोय, लहान मुलांच्या लसीकरणाबद्दल आपण खूप चर्चा केलेली आहेच. तर आता मला मॅडम तुम्हाला विचारायचं, किशोरवयीन मुलांमध्ये सुद्धा लसीकरण महत्त्वाचं आहे का? कोणत्या प्रकारच्या लसी असतात आणि त्या का महत्त्वाच्या ठरतात? ओके, लसीकरण हा शब्द आपण ऐकला तर आपल्याला असं वाटतं की फक्त बालकांसाठीच लसीकरण हे केलं जातं, पण तसं नाही आहे. लसीकरण हे बालकामध्ये, किशोरवयीन वयामध्ये आणि वृद्धावस्थेमध्ये, तिन्ही अवस्थेमध्ये आपण लसीकरण करू शकतो. लसीकरण बालकामध्ये तर आपण आता चर्चा करतच आहोत, पण किशोरवयीन मुलींमध्ये किंवा किशोरवयीन मुलांमध्ये कुठलं लसीकरण करणं जरुरी आहे? तर सगळ्यात महत्त्वाचा नवीन आता सध्या 2017मध्येच एक लॉन्च झालेलं आहे इंजेक्शन HPV, म्हणजे जे काही आहे ह्युमन पॅप्युलोव्हायरस इंजेक्शन. हे गर्भाशयाच्या मुखावर होणाऱ्या कर्करोगावर हा उपयोगी आहे. तर किशोरवयीन मुलीमध्ये म्हणजे 9 ते 14 वर्ष या वयोगटामध्ये तुम्हाला हे कर्करोग प्रतिबंध करण्यासाठी हे वॅक्सिन द्यायचं आहे. 9 ते 14 वर्ष वयोगटामध्ये जर तुम्ही हे वॅक्सिन देत असाल तर याचे 2 डोस पूर्ण केले पाहिजेत. एका डोसमध्ये 6 महिन्याचा अंतर हे तुम्ही त्या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि 14 वर्षाच्या नंतर जर तुम्ही हे वॅक्सिन देत असाल तर त्याचे 3 डोस हे पूर्ण करायचे आहेत. प्रत्येक डोसमध्ये हे 6 महिन्याचं अंतर या ठिकाणी असायला हवं. त्यानंतर दुसरा वॅक्सिन आहे TD मीन्स टिटॅनस डिप्थेरिया वॅक्सिन. याच्यासाठी धनुर्वात प्रतिबंधक हे वॅक्सिन आहे. अगोदर राष्ट्रीय वेळापत्रकामध्ये 5 वर्षापर्यंत होतं, पण आता ते राष्ट्रीय वेळापत्रकामध्ये 10 वर्षाला पण ते ॲड केलेलं आहे. त्यामुळे 10 वर्षामध्ये न चुकता या ठिकाणी धनुर्वाताचं इंजेक्शन हे त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर तिसरं वॅक्सिन आहे की इन्फ्लुएन्झा किंवा फ्लू वॅक्सिन त्या ठिकाणी आपण म्हणतो. कोणाला द्यायचं इन्फ्लुएन्झा वॅक्सिन? जे मुलं ॲलर्जिक कंडिशन आहे किंवा ज्यांना वारंवार सर्दी खोकला होतोय, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, तर अशा मुलांना तुम्ही इन्फ्लुएन्झा वॅक्सिन हे प्रत्येक वर्षी 1 याप्रमाणे देऊ शकतात. आणि हे जे इन्फ्लुएन्झा वॅक्सिन आहे, जर तुम्हाला गर्भावस्थेमध्ये जर द्यायचं असेल तर गर्भावस्थेमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांचा त्या ठिकाणी मार्गदर्शन घेऊनच त्या ठिकाणी द्यायचं आहे. नंतरचा आहे आपला वृद्धावस्था. वृद्धावस्थेमध्ये लसीकरणाची का गरज पडते? तर वृद्धावस्थेमध्ये जे वृद्ध व्यक्ती आहेत, ज्यांना हायपरटेन्शन आहे, ज्यांना डायबेटिक आहे किंवा दुसरा कोणता गंभीर स्वरूपाचा आजार आहे, तर अशा आजारामध्ये जे काही संसर्गजन्य व्याधी आहेत, फुफ्फुसाचे व्याधी आहेत, यकृताचे व्याधी आहेत, तर हे होऊ नये म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फ्लू वॅक्सिन हे तुम्ही त्या ठिकाणी दरवर्षी त्यांना देऊ शकतात. तसेच जे काही वर्कर्स आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत किंवा कंपनीमध्ये वर्कर्स आहेत, अशा व्यक्तींनाही त्या ठिकाणी हेपॅटायटिस बीचं वॅक्सिन हे कंपल्सरी देण्यात यावं असं मी या ठिकाणी आवाहन करते. अशा प्रकारे आपल्याला वॅक्सिनेशन हे प्रत्येक वयोगटामध्ये गरजेचं आहे आणि ते सर्वांनी घेतलं पाहिजे. नक्कीच ही माहिती खूपच गरजेची होती आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा, कारण की जनरली लसीकरण म्हटलं किंवा लसीकरण जागरूकता महिना म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये विचार येतो की लहान मुलांचं लसीकरणाचा जो तक्ता असतो तो डोळ्यासमोर येतो. तर किशोरवयीन वयामध्ये सुद्धा किंवा मोठं झाल्यानंतर किंवा कॉर्पोरेट लाईफमध्ये सुद्धा आपल्याला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, वृद्धावस्थेमध्येही काही लसीकरण गरजेचं आहे. त्याचं मॅडमनी छान एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. यामध्ये पुन्हा मला हायलाईट करा असं वाटतं तो मुद्दा आहे HPV वॅक्सिनच्या बद्दल, की बऱ्याचदा 9 ते 14 या वयोगटातील मुलींना HPV वॅक्सिन देणं गरजेचं आहे, त्याचं कर्करोगाशी रिलेटेड असल्यामुळे. तर 9 ते 14 या वयोगटात देताना आपल्याला त्याचे 2 डोस देणं गरजेचं आहे आणि त्या कालावधीत जर हे झालं नसेल, 14च्या वरील जर आपल्याला मुलींना द्यायचं असेल तर आपल्याला ते 3 वेळेला साधारण द्यायला लागतं. बरोबर.
राईट. तर आपल्याला ह्या प्रकारे छान मार्गदर्शन मिळत आहेच. मॅडम, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की हे लसीकरण करताना पालकांनी लसीकरण केंद्रावर कोणत्या कोणत्या गोष्टी तपासायला हव्यात, जागरूकता म्हणून, किंवा उदाहरणार्थ लसीचा डोस त्याची नोंद करतायत की नाही, किंवा काय प्रकारे नोंद केली जाते, किंवा पुढच्या डोसची तारीख, ह्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल की त्या त्या ठिकाणी पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा, आणि सर्व पालकांनी हे नक्कीच जाणून घ्यावं. जेव्हा तुम्ही आरोग्य केंद्रावर लसीकरण घेण्यासाठी जात आहात तेव्हा लसीकरण देण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सगळी माहिती घ्यायची आहे की लसीकरण हे कुठल्या प्रकारचं देत आहेत. लसीकरणाची जी काही एक्सपायरी डेट आहे ती चेक करून घ्यावी. लसीकरण देताना कोल्ड चेन मेंटेन केलेली आहे का. वॅक्सिनला आपण प्रिव्हेंशन किंवा त्याचे प्रभावीपणा टिकण्यासाठी आपण त्याला कोल्ड चेन मेंटेन करतो, तर ते प्रभावीपणा टिकण्यासाठी त्या केंद्रावर कोल्ड चेन मेंटेन केलेली आहे का हे तपासून घ्यावे. तसेच तुमच्या बाळाला जे काही वॅक्सिन देणार आहेत ते इंजेक्शन आहे की तोंडी स्वरूपात आहेत याची सर्वप्रथम माहिती घ्यावी. तर ही लसीकरण देण्यापूर्वीची माहिती आहे. लसीकरण देताना काय काळजी घ्यावी, तर लसीकरण देताना तुम्ही सर्वप्रथम डोस हा कुठे देत आहेत हे विचारून घ्यायचे. जर पायावर देत असेल तर बाळाला इंजेक्शन देताना पकड ही व्यवस्थित असावी, कारण जर आपण पकड व्यवस्थित ठेवली नाही बाळाच्या पायांची तर त्या ठिकाणी इंजेक्शन हे चुकीचं देऊन त्या ठिकाणी सूज किंवा त्याचे सामान्य दुष्परिणाम तुम्हाला दिसू शकतात. आणि जर तोंडावाटे देत असेल तर त्या ठिकाणी पूर्णपणे तोंडाचा भाग हा ओपन ठेवावा आणि ते बाहेर पडू नये याची दक्षता त्या ठिकाणी घेण्यात यावी. त्यानंतर लसीकरण दिल्यानंतर काय काळजी घ्यावी. लसीकरण दिल्यानंतर बालकाला लस ही योग्य प्रकारे दिली आहे का, स्थानिक त्या ठिकाणी जे काही स्पिरिट किंवा जे काही ऑर्डर लावलेलं आहे ते प्रॉपर त्या ठिकाणी लावलं आहे का ते चेक करून घ्यावं. त्यानंतर बालकाला लगेच घरी जाण्याची घाई करू नये. आरोग्य केंद्रावरच कमीत कमी 25 ते 30 मिनिटं त्या ठिकाणी कुठले सामान्य लक्षणे किंवा गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसत आहेत का हे पाहण्यासाठी, आणि जर दिसली तर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्याशी संपर्क साधता येईल यासाठी 25 ते 30 मिनिटं हे आरोग्य केंद्रावर त्या ठिकाणी वेट करावा. आणि त्यानंतर जे काही पालकांनी कुठलं लस दिलेली आहे ह्याचं लसीकरण वेळापत्रकावर रेकॉर्ड मेंटेन करून घ्यावं. म्हणजे आत्ता हे वॅक्सिन कुठलं दिलं आहे त्याची नोंद करावी. बॅच नंबर, वॅक्सिनचं जे काही आहे हे त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असावं. तसेच पुढची लसीकरणाची तारीख कोणती आहे ही पण त्या ठिकाणी नोंदवून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला पुढच्या वेळेस येताना की त्या डेटला यायचं आहे याची माहिती मिळते. आता लसीकरणावर तुम्ही लसीकरण वेळापत्रकावर बॅच नंबर हा का मेन्शन केला पाहिजे. समजा जर बाळकाला गंभीर स्वरूपाचा जर दुष्परिणाम त्या ठिकाणी दिसत असेल तर या बॅच नंबरला त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं जातं आणि तो बॅच नंबरमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे त्या ठिकाणी संशोधन करून मग त्यावर त्या ठिकाणी तशी प्रक्रिया सुरू करता येते. त्यामुळे प्रत्येक लसीकरणानंतर आपल्या बालकाला जे वॅक्सिन दिलेलं आहे त्याचा बॅच नंबर हा मेन्शन केला आहे का याची नोंद घेतली आहे का हे सर्व पालकांनी बघितलं पाहिजे. तर अशा प्रकारे लसीकरणापूर्वी, लसीकरणादरम्यान आणि लसीकरणानंतर पालकांनी या गोष्टीचं नियमित पालन केलं पाहिजे. नक्कीच मॅडम, तुम्ही खूप छान आणि सुटसुटीत आणि सोप्या भाषेमध्ये समजावून सांगतायत आपल्या प्रेक्षकांना. फक्त लसीकरण असताना मुलाला तिकडे घेऊन जाऊन परत येणं हे न करता आपण कोणत्या कोणत्या गोष्टींकडे पर्सनली लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आपण नमूद किंवा नोंदणी करून ठेवली पाहिजे स्वतःहून. पण 25 मिनिटांपर्यंत तरी पण लसीकरणानंतर आपण ते आरोग्य केंद्र सोडता कामा नये. ह्याने आपल्यालाच कशा प्रकारे फायदा होतो हे अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलंय. तर मॅडम, आधी आपण जे चर्चा करत होतो की एखाद्या वेळी लस घेतली आणि त्यानंतर काही त्रास झालाय, तो साधा त्रास असेल किंवा काही गंभीर स्वरूपाचा असेल, तर असं एकदा लक्षात आल्यानंतर पुढचा डोस देताना पालकांनी काही विशेष काळजी घ्यावी लागते का? ती कशी? नक्कीच पालकांनी काळजी घेतली पाहिजे. कुठल्या प्रकारचे दुष्परिणाम आहेत, सौम्य दुष्परिणाम असतील तर त्यात पालकांनी अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाहीये. त्या ठिकाणी ते सौम्य लक्षणं जी काही आहे ते लसीकरणामुळे दिसणार आहेतच आणि आपला उद्देशच तो असतो की शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण करणे. त्यामुळे सामान्य दुष्परिणामाला पालकांनी अजिबात घाबरायचं नाही. जर गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसत असतील तर पालकांनी आरोग्य कर्मचाऱ्यावर कधी दिसत आहेत लक्षणं हे प्रॉपर लक्षात ठेवायचं आहे. समजा गंभीर दुष्परिणाम दिसत आहे, श्वास घेण्यास त्रास होतोय, संपूर्ण शरीरावर लाल चट्टे येत आहेत, शरीरावर सूज आहे, आकडी येत आहे, झटके येत आहेत, तापेचं प्रमाण 100पेक्षा खाली जात नाही
आणि हे किती तासात, 24 तासाच्या आत होते की 48 तासाच्या आत आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि पूर्ण अचूक माहिती ही पालक आणि आरोग्य कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी दिली पाहिजे, कारण या माहितीच्या आधारेच बालकालाही त्या ठिकाणी चिकित्सा केली जाणार आहे. त्यामुळे ही माहिती अचूक देणं पालकांना अत्यंत गरजेचं आहे. ही माहिती दिल्यानंतर कुठल्या प्रकारचं वॅक्सिन दिलं आहे ह्याची नोंद या कार्डवर केली जाते. आणि जेव्हा नेक्स्ट टाइम तुम्ही हे लसीकरण घेणार आहात, तर हे लसीकरणाऐवजी त्या ठिकाणी दुसऱ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी लसीकरण हे वापरलं जातं. ज्याप्रमाणे DTPमध्ये पर्टुसिस वॅक्सिनमुळे जनरली बालकांना फीवर विथ कन्व्हल्जन्स येण्याचे चान्सेस असतात, तापीमध्ये झटके येण्याचे चान्सेस असतात. हे खूप कमी प्रमाण आहे, 100मध्ये 1 किंवा 1000मध्ये 1 तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्यामुळे पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. फक्त त्या ठिकाणी जर पर्टुसिसमुळे तुम्हाला दिसत आहेत लक्षणं, तर नेक्स्ट टाइम हा पर्टुसिस त्या ठिकाणी काढून त्या ठिकाणी दुसऱ्या प्रकारचं वॅक्सिनेशन हे दिलं जातं. त्याला DT वॅक्सिन असं म्हणतात. त्यामुळे माझा पालकांना या ठिकाणी असाच संदेश असेल की सौम्य स्वरूपाची लक्षणं असतील तर घाबरू नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांनी जे काही तुम्हाला पॅरासिटामॉल दिलेलं आहे ते देण्यात यावं. आणि गंभीर स्वरूपाची जर लक्षणं दिसत असतील तर ती 24 तासाच्या आत झाली आहेत की 48 तासाच्या आत निर्माण झाली आहेत हे बालरोग तज्ज्ञांना अचूक कळवावं, त्याची नोंद प्रॉपर ठेवावी आणि त्याप्रमाणे चिकित्सा करणं हा सुलभ होईल. त्यामुळे पूर्वीच्या वेळी जर बालकाला त्रास झाला असेल तर ते नक्कीच त्याची नोंद घेण्यात यावी. नक्कीच. मॅडम, प्रवास किंवा स्थलांतर किंवा इतर काही कारणांमुळे जर कुटुंबाचं ठिकाण बदलत असेल किंवा एखाद्या वेळी बदललं असेल तर मुलाचं लसीकरणाचं वेळापत्रक कसं व्यवस्थित ठेवता येईल आणि यासाठी पालकांनी काय काय करता येईल? ओके, तुम्हाला जर प्रवास करायचा आहे किंवा तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर झालेला आहात, तर अशा वेळी बालकाचा जो काही डोस आहे या पिरियडमध्ये जर येत असेल तर तुम्ही बालरोग तज्ज्ञांशी संपर्क साधा. किती दिवस राहिलेले आहेत, 8 दिवस राहिलेले आहेत, 2 दिवस राहिलेले आहेत, याची संपूर्ण माहिती घ्या. जर 8 ते 10 दिवसांचा गॅप होत असेल तुमचा आणि तुम्हाला प्रवास करायचा असेल तर त्या ठिकाणी 8 दिवस हे गॅप जो आहे तो मोठा आहे. त्यामुळे तुम्ही ते लसीकरण त्यावेळी घेऊ नका. ते तुम्ही प्रवास पूर्ण करून आल्यानंतर घ्या. कारण सर्वसाधारणपणे कुठलीही लस आपण जेव्हा बालकांना देतो तर दोन्ही लसीमध्ये कमीत कमी 4 आठवड्याचा अंतर असणं हे गरजेचं आहे. कारण लसीकरणामध्ये जेव्हा आपण देतो तेव्हा अँटीबॉडीज निर्माण होण्यासाठी तो कालावधी हा गरजेचा असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या 2 वॅक्सिनमध्ये कमीत कमी 4 आठवड्याचं अंतर असलं पाहिजे. आणि तुमचं जर स्थलांतर झालं असेल तर स्थलांतर झाल्यानंतर तुम्ही कुठून आला आहात, कुठे गेला आहात, तरी भारतामध्ये सर्व ठिकाणी राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक हे त्या ठिकाणी चेंज नाही झालेलं, ते एकच आहे. त्यामुळे वेळापत्रक सोबत तुम्हाला तिथे ठेवायचं आहे आणि त्यानुसार कुठलं वॅक्सिन झालेलं आहे त्याच्या पुढचे तुम्ही वॅक्सिन हे ते वयानुसार कंटिन्यू करू शकतात. नक्कीच मॅडम. आपल्याला एक फोन येतोय ऋतुजाजी यांचा पुण्याहून. ऋतुजाजी, प्रश्न विचारा. नमस्कार. हॅलो मॅडम, माझा प्रश्न असा होता की जर बाळ आजारी आहे, त्याला सर्दी आहे, तर लसीकरण देणे योग्य आहे का? ओके, धन्यवाद. तुमचं बाळ जर आजारी आहे, साधारण सर्दी आहे, जसं की नाकातनं पाणी येणं किंवा नाक चोंदून असणे, पण त्या ठिकाणी तापेचं प्रमाण नाही आहे आणि छातीमध्ये कफ दाटलेला नाही, अशा अवस्थेत सौम्य लक्षणे जर दिसत असतील तर तुम्ही नक्कीच लसीकरण हे वयानुसार जे काही वेळापत्रकामध्ये दिलेलं आहे ते करणं गरजेचं आहे. जर त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाची जर लक्षणं दिसत आहेत, तुम्ही सांगताय सर्दी आहे पण ती सर्दी जास्त प्रमाणात आहे आणि सर्दीसोबतच ताप आणि खोकला पण आहे, तर अशा वेळेला तुम्ही ते लसीकरण थांबवून तुमचं बाळ पूर्णपणे बरं झाल्यानंतर ते लसीकरण देऊ शकता. नक्कीच. ऋतुजाजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की सामान्य स्वरूपाची जर लक्षणं असतील तर त्यावेळी आपण ती जर त्यावेळी मॅनेज होत असतील तर तुमच्या डॉक्टरांना दाखवून आपण ती लसीकरण पूर्ण करू शकतो. आणि जर काही गंभीर स्वरूपाचं असेल की ताप जरा जास्त असेल 99 किंवा 100पर्यंत, तर तुम्हाला त्याच्यावरती ट्रीटमेंट घेऊन मग काही दिवसांनी तुम्ही त्याचा डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉलोअप घेऊ शकता लसीकरणाचा. तर मॅडम, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा की पालकांनी ही नोंद ठेवण्याचा आपण जे बोलत होतो की प्रवास होतोय किंवा इतरही वेळेला त्याच्या रेकॉर्डची किती महत्त्व आहे आणि डिजिटल रेकॉर्ड किंवा लसीकरण कार्ड ह्याबद्दल आपण प्रेक्षकांना थोडी माहिती देऊ शकतो? नक्कीच देऊ शकते मी याच्याबद्दल. लसीकरण वेळापत्रक, राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक हे जे आहे ते कलरमध्ये तुम्हाला सगळ्या आरोग्य केंद्रावर उपलब्ध आहे आणि त्यामध्ये वयानुसार जी कुठली लसीकरण दिलं गेलेलं आहे
त्यामध्ये तुमची लसीकरणाची नोंद ठेवायची आहे आणि त्याप्रमाणे हे फक्त बाळ तुमचं 5 वर्षापर्यंत आहे किंवा 10 वर्षापर्यंत आहे म्हणून जपून ठेवायचं तर असं नाही. ते वेळापत्रक हे तुम्ही पूर्ण लॉंग लाईफ जमा करून ठेवू शकतात, कारण तुम्हाला पुढे प्रवास करायचा आहे किंवा दुसऱ्या देशामध्ये तुम्हाला काही कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी जायचं आहे, परदेशी जायचं आहे, तर अशा वेळी पण परदेशीमध्ये जाताना तुम्हाला त्या लसीकरणाचा आढावा घेतला जातो की त्या बालकांनी लहान असताना ती लसीकरण त्या व्याधी संबंधित घेतली आहेत का. त्यामुळे लसीकरण जे काही वेळापत्रक आहे ते सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. पण काही वेळेला काय होतं की आपल्या सामान्य परिस्थिती आपण जी पाहतो तर ते वेळापत्रक आपल्याला साधारण लॉंग लाईफपर्यंत ठेवता येत नाही. पण सध्या भारत सरकारने ही योजना राबवलेली आहे की युविन ॲप हे वॅक्सिनेशनसाठी खास त्या ठिकाणी चालू करण्यात आलेलं आहे. युविन ॲपमध्ये बालकाला प्रसूती झाल्यानंतर कुठले वॅक्सिन दिलेले आहेत याची सर्व नोंद त्या ठिकाणी डिजिटली ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी एंटर करून तुमचं वेळापत्रक हे तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता किंवा तुमचं जे राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक आहे त्याचा फोटो स्कॅन करून तुम्ही डिजिलॉकरमध्ये पण ते ठेवू शकता. तर अशा प्रकारे दोन्ही प्रकारे तुम्ही तुमचं लसीकरण वेळापत्रक हे डिजिटली आणि मॅन्युअली दोन्ही ठिकाणी सांभाळून ठेवू शकता. नक्कीच मॅडम, आपल्याला ह्या गोष्टींची प्रेक्षकांना माहिती देणं गरजेचं होतं की लसीकरण कार्ड याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती असतेच, पण डिजिटली रेकॉर्ड कोणत्या कोणत्या प्रकारे सेव्ह करू शकतो. तर एक स्कॅन करून आपण स्वतःकडे कॉपी ठेवू शकतो. तसंच मॅडमने आपल्याला एक ॲप सांगितलं युविन ॲप, तर ते ॲप डाउनलोड करून तुम्ही त्याच्यामध्ये सगळं रेकॉर्ड सेव्ह ठेवू शकता. म्हणजे तुम्ही स्थलांतरित झाले किंवा काही कारणास्तव हार्ड कॉपी त्याची हरवली तर ह्या जागी ते रेकॉर्ड्स आपले सेफ राहतील. तर नक्कीच मॅडम, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की जे आपल्याला पोलिओबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती असतं, पोलिओ वॅक्सिनबद्दल, की OPV म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन आपण देतोच लहान मुलांना. पण सध्या जी आपली सरकारची सोय सुरू आहे की पल्स पोलिओ किंवा सरकारकडून जी गोष्ट चालू आहे, तर पल्स पोलिओ ह्या नावाच्या मागे काही रहस्य आहे का, किंवा हे नाव कशाला स्पेसिफिकली दिलेलं आहे. आणि त्यानंतर याच्या पुढे आम्हाला जाणून घ्यायचं आहे की हे पल्स पोलिओ जे चालू असतं त्याचे डोस बऱ्याचदा लोकांकडून मिस होतात, कारण त्याला थोडंसं गौण समजलं जातं अजूनही आपल्याकडे. तर ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं कशी देऊ शकाल? नक्कीच. पल्स पोलिओ ही जी मोहीम आहे ती पल्स याचा अर्थ आहे एकत्रीकरण. म्हणजे सर्व जे काही आपलं भारत देश आहे सर्व भारत देशामध्ये सर्व स्टेटमध्ये हे एकत्रित पोलिओची मोहीम राबवली जाते, म्हणून याला पल्स पोलिओ मोहीम असं म्हटलं जातं. ॲक्च्युली तुमच्या लसीकरण वेळापत्रकामध्ये जर तुम्ही पोलिओचे डोस दिलेले असतील तरी सुद्धा हा पल्स पोलिओ मोहीममध्ये जे काही पोलिओचे डोस येतात ते तुमच्या बालकाला देणं तितकंच जरुरी आहे. तितकंच का जरुरी आहे तर ही जी काही जागतिक लेवलवर पल्स पोलिओ कंट्रोल करण्याचं काम चालू आहे की कुठलाही रुग्ण पल्स पोलिओचा नाही दिसला पाहिजे, यासाठी पल्स पोलिओ मोहीम ही राबवली जाते. ती जनरली वर्षातून 2 वेळा केली जाते. जानेवारी फेब्रुवारी आणि नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये इम्युनायझेशन डेज असतात आणि त्या डेजमध्ये पल्स पोलिओ मोहीम ही राबवली जाते. जनरली पल्स पोलिओ मोहीम हा एखादा संडेज त्या ठिकाणी घेतला जातो, कारण त्या ठिकाणी पालकांना पण सुट्टी असते आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळावा प्रत्येक बेबींना, म्हणून त्या ठिकाणी ती रविवारी ही सुरू केली जाते. तसेच ज्या बालकांना रविवारी या लसीचा लाभ झालेला नाही त्यांना तो पूर्ण आठवडाभर ह्या जिथे काही सार्वजनिक आरोग्य केंद्र आहेत तिथे पण त्या ठिकाणी मोफत मिळते. तर माझं या ठिकाणी हेच आहे की बऱ्याच पालकांचा संभ्रम आहे की आम्ही वेळापत्रकानुसार पल्स पोलिओ दिलेला आहे तर हा पल्स पोलिओ नाही दिला तरी चालेल, पण तसं नाही आहे. या पल्स पोलिओचंही महत्त्व लसीकरण वेळापत्रकाप्रमाणेच तेवढंच महत्त्वाचं आहे. हा ओरली 2 ड्रॉप दिला जातो आणि हा 2 ड्रॉपच बालकाला त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. समाजामध्ये जेव्हा आपण आपलं बालक वावरतोय त्यावेळेला जर हा पल्स पोलिओ दिलेला असेल तर बाकीच्या बालकांनाही संसर्ग होणार नाही, तर त्याच्यामध्येही त्या प्रकारची इम्युनिटी डेव्हलप होते. त्यामुळे पल्स पोलिओ मोहीममध्ये जे पोलिओचे ड्रॉप्स दिले जातात यांचा पण सर्व पालकांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करते. नक्कीच मॅडम, आपल्याला ह्या शब्दाचा अत्यंत व्यवस्थित अर्थसुद्धा समजून सांगितलं आणि त्याचं महत्त्व किती आहे हे सुद्धा समजून सांगितलं की ही गौण पल्स पोलिओ ही मोहीम गौण न समजता तीही तितकीच महत्त्वाची आहे.
आपल्या शरीरामधली पल्स जशी सर्व ठिकाणी सेम वेळेला सेमच लागत असते किंवा व्यवस्थित सेमच ठिकाणी म्हणजे नाडीला पण सेम लागते, इतर ठिकाणी सेम लागते, तसंच ह्या डेट्स ज्या असतात पल्स पोलिओच्या त्या सर्व ठिकाणी सेम असतात आणि ह्या राष्ट्रीय प्रोग्राममध्ये त्या सिमिलर डेला होत असतात, ज्या वर्षभरातून 2दा असतात असं आपल्याला मॅडमनी सांगितलेलं आहे. तर त्यावेळी तुम्ही पल्स पोलिओचा डोस चुकवू नका, हे सुद्धा आग्रहाची विनंती. तर मॅडम पुढचा प्रश्न आपल्या आजच्या विषयाला धरून असा आहे की राष्ट्रीय लसीकरण जागृती महिना जो आपला चालू आहे त्या निमित्ताने तुमच्या अनुभवावरून प्रेक्षकांना तुम्ही काय विशेष सूचना देऊ शकतात किंवा काय गोष्ट लक्षात ठेवावी या थोडक्यात सांगू शकाल? नक्कीच सांगू शकते मी. या ठिकाणी लसीकरण जनजागृती महिना हा चाललेला आहे आणि यामध्ये जनजागृती करणे म्हणजे हेच आहे की तुमच्यामध्ये जो काही लसीकरणाबद्दल संभ्रम आहे, गैरसमज आहे, तो दूर करणे. तो वेगवेगळ्या माध्यमातून केला जातो आणि कृपया माझं या ठिकाणी हेच आहे की सोशल मीडियावर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे लसीकरणाबद्दल सांगितलं जातं तर त्या अफवांवर विश्वास न ठेवता तुम्ही त्या ठिकाणी बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच लसीकरण करावं. तसेच या जनजागृती महिन्यामध्ये मी एक सांगेल की खाजगी असो किंवा सरकारी रुग्णालय असो, लसीकरण हे तुम्ही कुठूनही देऊ शकता, पण लसीकरण घ्या आणि लसीकरणामुळे बालकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे लसीकरण करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे बालकांसाठी. तिन्ही वयामध्ये बालक, किशोरवयीन आणि वृद्धावस्थेमध्ये तिन्ही वयामध्ये लसीकरण करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद मॅडम. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून तुम्ही वेळ काढून आमच्यासाठी, आमच्या प्रेक्षकांसाठी इथे आलात, यासाठी तुमचे मनापासून आभार. आणि आपल्या सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांतर्फे आणि आपल्या टीमतर्फे आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करत आहोत. तर तुर्तास मी डॉक्टर मिताली धनावडे आपली रजा घेते. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमातून पुढच्या आठवड्यामध्ये आरोग्य संपदा या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.